सोलापूर शहरातील सराफकट्टा परिसरातील सोनाराची फसवणूक करणाऱ्या आरोपीला जोडवावी पेठ पोलिसांनी अवघ्या 24 तासात अटक करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे। या कारवाईत फसवणुकीत घेतलेली 2 लाख रुपयांची रक्कमही जप्त करण्यात आली आहे। याबाबत जोडवावी पेठ पोलीस ठाण्यात 30 मे रोजी गुन्हा दाखल झाला होता। यातील फिर्यादी किरण उदय निशानकर वय 36 राहणार सिद्धेश्वर पेठ सोलापूर यांचा सराफकट्टा येथील दुकानात आरोपी गोपाळ तुकाराम नेटेनूर राहणार किसन नगर अक्कलकोट रोड सोलापूर याने विश्वास संपादन करून फसवणूक केली होती। आरोपीने 2.5 तोळे वजनाचे ब्रेसलेट सोन्याचे असल्याचे भासवले, त्यावर बनावट हॉलमार्क शिक्का मारून ते खरे सोन्याचे असल्याचा आभास निर्माण केला आणि त्याबद्दल फिर्यादीकडून नंतर ब्रेसलेट हे सोन्याऐवजी इतर धातूचे असल्याचे निष्पन्न झाल्याने फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला। गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपीच्या राहत्या घरी शोध घेत, मात्र तो मिळून न आल्याने तांत्रिक तपासाच्या मदतीने त्याचे लोकेशन शोधून काढण्यात आले। त्यानंतर आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली। पोलिसांनी त्याच्याकडून 2 लाख रुपयाची रक्कमही जप्त केली। ही कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त प्रीतम यावलकर, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमन, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज मुलानी, पोलीस निरीक्षक अमोल मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत महाडिक, हेड कॉन्स्टेबल खाजप्पा आरेनवरू व त्यांच्या सहकाऱ्यांनी यशस्वीरित्या पार पडली।